मंत्री संजय राठोडांच्या खात्यात अनियमितता असल्याची चर्चा, पैसे देऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याचा आरोप, भाजप आमदार संदीप जोशींकडून फडणवीसांकडे तक्रार। मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो, जनतेचा सेवक असतो, नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान, वादावर पडदा पडल्याचंही स्पष्टीकरण। मंत्रालयाबाहेर प्रहार कार्यकर्त्यांचं आंदोलन, 4 दिवस झाले तरी बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेको आंदोलनासाठी निघालेल्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, जलील यांनी संजय शिरसाटांवर आरोप केल्याने समर्थक आक्रमक। एक देश एक निवडणुकीला 2034 पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता, सरकारला घटना दुरुस्ती करावी लागणार। बीडच्या परळी इथल्या वैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण, 10 एकर 21 गुंठे जमिनीवर अतिक्रमण हटवण्यासाठी मंदिरातल्या पुजाऱ्यांचं साखळी उपोषण। धर्मांतरासाठीच्या छळाला कंटाळून सांगलीत गर्भवतीची आत्महत्या, गळफास घेत संपवलं जीवन, पतीसह सासू सासऱ्यांना अटक। लोणावळ्यातल्या पर्यटन स्थळांवर कलम 163 लागू, 7 जून पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळांवर सक्तीची मनाई।